गुड आफ्टरनून फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाची कार्यपद्धती प्रकरण क्रमांक 5 कंपनीचे सभासद या प्रकरणातील आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सभासद अर्थ, सभासद विरुद्ध भागधारक, सभासदत्वासाठी पात्रता, सभासदत्वाचे संपादन याबद्दल माहिती बघितलेली आहे. तर आज आपण सभासदत्वाची संपुष्टता, सभासदांचे अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदारी याबद्दल माहिती पाहणार आहोत. चला तर मग सर्वात आधी सभासदत्वांची संपुष्टता किंवा सभासदत्वाला विराम याबद्दल माहिती पाहू. एखाद्या व्यक्तीचे सभासदत्व पुढीलपैकी कोणत्याही एका कारणांमुळे संपुष्टात येऊ शकते. आता पहिलं कारण आहे सभासदाने आपल्या भागांचे हस्तांतर दुसऱ्या व्यक्तीस केल्यास. आता भाग हस्तांतर म्हणजे काय? जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मालकी हक्कांचे भाग दुसऱ्या अन्य व्यक्तीला हस्तांतरित करते, त्यावेळी भाग हस्तांतर करणाऱ्या व्यक्तींचे सभासदत्व संपुष्टात येते. म्हणजे सभासदाने आपल्या भागांचे हस्तांतर दुसऱ्या व्यक्तीस केल्यास सभासदत्व संपुष्टात येते. तर त्यामध्ये आपण काय पाहतोय की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मालकी हक्कांचे भाग दुसऱ्या अन्य व्यक्तीला हस्तांतरित करते, त्यावेळी भाग हस्तांतर करणाऱ्या व्यक्तीचे सभासदत्व संपुष्टात येते. चिटणीस कंपनी सभासद नोंदवहीतून त्याचे नाव वगळून टाकतात. अशा प्रकारे भाग हस्तांतर करणाऱ्या व्यक्तींचे सभासदत्व संपुष्टात येते. दुसरा मुद्दा आहे जेव्हा भागधारकाचा मृत्यू होतो किंवा दिवाळखोर झाल्याने भागांचे संक्रमण होते. त्यामध्ये आपल्याला सांगते भाग संक्रमण म्हणजे काय? तर सभासदाचा मृत्यू झाला, दिवाळखोरी किंवा मानसिक असंतुलन या कारणांमुळे भागांचे संक्रमण होते. मृत्यूनंतर कायदेशीर वारसाकडे, दिवाळखोरीनंतर अधिकृत व्यक्तींकडे व मानसिक असंतुलनामुळे प्रशासकांकडे भाग वर्ग केले जातात व मूळ भागधारकांचे नाव सभासद नोंदवहीतून वगळले जाते. म्हणजे भागधारकाचा मृत्यू किंवा दिवाळखोर झाल्यास भागांचे संक्रमण होऊन आपण सभासदत्वाच्या संपुष्टात येते. तिसरा आहे जेव्हा कंपनी स्वतःच आपल्या भागांची परत खरेदी बायबॅक करण्याची तयारी दर्शवते तेव्हा. म्हणजे भागांची परत खरेदी काय? तर जेव्हा कंपनीला एखादे उद्दिष्ट साध्य करायचे असते व त्यासाठी भांडवल आकारमान कमी करावायचे असते, त्यावेळी कंपनी स्वतःचे भागधारकांकडून परत खरेदी करते. सभासद आपले भाग कंपनीला विकतात, त्यावेळी त्यांची सभासदत्व संपुष्टात येते. म्हणजे जेव्हा कंपनी स्वतःच आपल्या भागांची परत खरेदी बायबॅक करण्याची तयारी दर्शवते व सभासद त्यांचे भाग कंपनीला विकतात, तेव्हा आपोआप त्या सभासदांचे सभासदत्व संपुष्टात येते. पुढचा आहे समभागावरील मागणी हप्त्याच्या कॉल मनी रकमेवर वारंवार मागणी करून देखील भागधारकाने रक्कम न भरल्यास कंपनी भाग जप्त करते. म्हणजे भाग जप्ती जर झाली एखाद्या व्यक्तीची, एखाद्या कंपनीच्या सभासदाची जर भाग जप्ती झाली तर त्या व्यक्तीचं सभासदत्व सुद्धा संपुष्टात येते. जेव्हा एखाद्या भागधारक भागांवरील देय रक्कम वारंवार मागणी करून व सूचना पाठवूनही देत नाही. परत लक्ष द्या, जेव्हा एखादा भागधारक भागांवरील देय रक्कम वारंवार मागणी करून व सूचना पाठवूनही देत नाही, तेव्हा
कंपनी अशा सभासदांचे भाग जप्त करण्याची कारवाई करते. भाग जप्तीनंतर ती व्यक्ती भागधारक राहत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीचे जर त्याचे भाग जप्त केले तर ती व्यक्ती भागधारक राहत नाही व तिचे सभासदत्व संपुष्टात येते. पुढचा आहे, कंपनीच्या सभासदाने नियमावलीनुसार कंपनीला भाग स्वच्छेने परत केल्याने त्याचे नाव नोंदवहीतून कमी केले जाते. आता स्वच्छेने भाग स्वाधीन करणं म्हणजेच काय, तर नियमावलीतील जी तरतूद असेल त्या तरतुदीनुसार जेव्हा सभासद स्वतःहून कंपनीला भाग परत करतात त्यावेळी त्या सभासदांचे सभासदत्व संपुष्टात येते. जेव्हा सभासदाला भागांवरील उर्वरित देय रक्कम देऊ शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा जप्तीची कारवाई होण्याआधी सभासद स्वतःहून भाग परत करतात. त्यामुळे त्यांचे सभासदत्व संपुष्टात येते. म्हणजे कंपनीच्या सभासदांनी नियमावलीनुसार कंपनीला भाग स्वेच्छेने परत केले असतील तर आपोआपच त्या व्यक्तींचे सभासदत्व हे संपुष्टात येते. म्हणजे कंपनीचा चिटणीस अशा व्यक्तींचं नाव कंपनी सभासद नोंदवही म्हणून वगळून टाकते. पुढचा आहे, कंपनीच्या भागधारणाधिकाराचा उपयोग केल्याने. आता भागधारणाधिकाराचा उपयोग म्हणजे काय, तर कंपनी नियमावलीतील तरतुदीनुसार कंपनी तारण ठेवलेल्या भागांची विक्री करते. म्हणजे कंपनीमध्ये जे नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार तारण ठेवलेल्या भागांची विक्री कंपनी करत असते. मग सभासदाने भाग तारण ठेवून कर्ज काढलेले असते. कर्जाची परतफेड अशक्य झाल्यावर भागांची विक्री केली जाते. त्यामुळे भागधारकाचे सभासदत्व संपुष्टात येते. म्हणजे कंपनीच्या भागधारणाधिकाराचा उपयोग जर केला तर आपोआपच कंपनीच्या सभासदांचं सभासदत्व हे संपुष्टात येते. पुढचा आहे, परतफेडीच्या अग्रहक्क भागांची मुदत संपल्यावर त्यांची रक्कम परत केली की अग्रहक्क भागधारकांचे सभासदत्व रद्द होते. आता परतफेडीचे अग्रहक्क भाग म्हणजे काय, परतफेडीचे अग्रहक्क भाग हा भागांचा एक विशिष्ट प्रकार आहे. त्याला आपण प्रेफरन्शियल क्रेडिटर असेही म्हणतो. या भागांवरील दर्शनी मूल्य असलेली पूर्ण रक्कम कंपनी विशिष्ट मुदतीनंतर परत करते. हे भाग ठराविक मुदतीचेच असतात. भागांवरील रक्कम परतफेड केल्यानंतर आपोआप सभासदत्व संपुष्टात येते. म्हणजे परतफेडीचे जे अग्रहक्क भागांची जर मुदत संपली असेल त्यांची रक्कम परत केली की अग्रहक्क भागधारकांचे सभासदत्व रद्द होते. पुढचा आहे, माहिती पत्रकातील चुकीच्या विधानामुळे जर सभासदांची फसवणूक झाली असेल तर तो कंपनी बरोबरचा सभासदांचा करार रद्द करतो. म्हणजेच काय, तर माहिती पत्रकातील चुकीच्या विधानामुळे, तर माहिती पत्रकातील एखाद्या चुकीच्या विधानामुळे सभासदांची फसवणूक झाली आहे असे सभासदाला वाटत असेल तर तो सभासद कंपनीबरोबर केलेला जो करार असेल तो खरेदीचा करार रद्द करतो व सभासदत्व संपुष्टात येते. पुढचा आहे 9 नंबरचा,
कंपनीचे विसर्जन झाल्यावर कायदेशीर प्रक्रियेतून जर कंपनीने आपला व्यवसाय बंद केला तर सर्व सभासदांचे सभासदत्व आपोआप संपुष्टात येते. म्हणजे कायदेशीर प्रक्रिया जर असेल, त्या प्रक्रियेने कंपनीने आपला व्यवसाय बंद केला तर सर्व सभासदांचे सभासदत्व आपोआप संपुष्टात येते. बाजारपेठेतील तीव्र स्पर्धा, मोठे नुकसान इत्यादी कारणांमुळे कंपनी आपला व्यवसाय बंद करतो. तर यामध्ये भागधारणाधिकार हा शब्द आला होता. तर भागधारणाधिकार म्हणजे काय? जोपर्यंत कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम सभासद परत करत नाही तोपर्यंत तारण म्हणून ठेवलेल्या भागांचे कंपनी सभासदांकडे हस्तांतर करत नाही. परत लक्ष द्या, जोपर्यंत कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम सभासद परत करत नाही तोपर्यंत तारण म्हणून ठेवलेल्या भागांचे कंपनी सभासदांकडे हस्तांतर करत नाही. यालाच भागधारणाधिकार असे म्हणतात. त्यानंतर परतफेडीचे अग्रहक्क भाग ठराविक मुदतीकरता दिले जातात व मुदत संपल्यावर त्यांची परतफेड केली जाते. म्हणजेच काय, सभासदांची संपुष्टता किंवा सभासदत्वाची संपुष्टता पाहत असताना आपण कोणकोणत्या कारणांमुळे सभासदांची संपुष्टात येते हे पाहत असताना पहिलं भाग हस्तांतरण बघितलं, दुसरं भाग संक्रमण, भागांची परत खरेदी, भाग जप्ती, स्वेच्छेने भाग स्वाधीन करणे, भागधारणाधिकार, उपयोग, परतफेडीचे अग्रहक्क भाग आणि माहिती पत्रकातील चुकीचे विधान, कंपनीचे विसर्जन असे वेगवेगळ्या कारणांनी सभासदांची सभासदत्व संपुष्टात येत असते. पुढचा नवीन मुद्दा आहे सभासदांचे अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या. सभासदांचे कर्तव्य, अधिकार आणि जबाबदाऱ्या यामध्ये अधिकारांच्या स्वरूपातील लाभ उपभोगणे, कर्तव्याची पूर्तता करणे, जबाबदारीचे दायित्व सांभाळणे ही संस्थेची अविभाज्य अंगे आहेत. त्यामुळे ही सर्व कंपनी सभासदांनाही लागू होतात. सभासदांचे अधिकार पाहत असताना पहिला अधिकार आहे पुस्तके, दस्तऐवज प्राप्त करण्याचा अधिकार. घटनापत्रक, नियमावली, हिशोब तपासणीचा अहवाल, त्याचप्रमाणे संचालकांचा अहवाल, जमा खर्चाची पुस्तके या सर्वांची प्रत त्याला मिळू शकते. याशिवाय सभासदांची नोंदवही, कर्ज रोख्यांची तारण नोंदवही, इतिवृत्त नोंदवही, सभेसाठी नियुक्ती केलेल्या प्रतिनिधींचे दस्तऐवज, सादर करावी लागणारी विवरणपत्रे हे सर्व तपासण्याचा अधिकार सभासदांना आहे. म्हणजे सभासदांचे अधिकार पाहत असताना पुस्तके, दस्तऐवज प्राप्त करण्याचा अधिकार हे पहिलं सभासदांना आहे. त्यामध्ये आपण बघितलं की कंपनी सभासदांना जेव्हा आवश्यकता वाटेल त्यावेळी घटनापत्रक, नियमावली, हिशोब तपासणीचा अहवाल, संचालकांचा अहवाल तसेच ताळेबंद, नफा-तोटा पत्रक इत्यादी दस्तऐवज मागणी करण्याचा, त्याचप्रमाणे पाहण्याचा अधिकार असतो. सभासद नोंदवही, कर्जरोखेधारक नोंदवही, बोजा तारण नोंदवही, विविध गुंतवणुकींची नोंद, वार्षिक कर, परतावा, इतिवृत्त वही इत्यादींची मागणी करण्याचा अधिकार हा सभासदांना दिलेला आहे. म्हणून पुस्तके व दस्तऐवज प्राप्त करण्याचा अधिकार आपण सभासदांचा सांगू शकतो.
दुसरा आहे कंपनीचे मूलभूत निर्णय घेण्याचा अधिकार. कंपनी सभासदांना सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय घेण्याचा विशेष अधिकार प्राप्त झालेला आहे. उदाहरणार्थ, कंपनीच्या कार्यालयीन पत्त्यात बदल, अधिकृत भाग भांडवल वाढ करणे, उद्दिष्ट कलमातील बदल, नियमावलीतील बदल, कंपनीचे अधिग्रहण व विलिनीकरण, एकमेव विक्री एजंटची नेमणूक, कंपनीचे विसर्जन. म्हणजे कंपनीचे मूलभूत निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला सांगता येतो. त्यामध्ये कंपनी सभासद म्हणजेच भागधारक हा कंपनीचा मालक समजला जातो. कंपनी कारभाराविषयी धोरण ठरवण्याविषयी मूलभूत निर्णय घेण्याचा अधिकार हा सभासदाला असतो. जसे की कंपनीच्या अधिकृत कार्यालयाचे ठिकाण बदलवणे. आपल्याला कंपनीचे जर अधिकृत कार्यालयाचे ठिकाण बदलवायचं असेल तर सभासदाला निर्णय घेण्याचा अधिकार असतो. कंपनीच्या एखाद्या उद्दिष्टांमध्ये बदल करायचा असेल, त्याचप्रमाणे अधिकृत भांडवलाची मर्यादा वाढवायची असेल, कंपनी नियमावलीतील नियमात दुरुस्ती करायची असेल, विक्री प्रतिनिधींची नियुक्ती करायची असेल, कंपनी व्यवसाय बंद करणे यासारख्या महत्त्वाचे निर्णय सभासद घेऊ शकतो. पुढचा अधिकार आहे कंपनीच्या सर्वसाधारण सभांमध्ये सहभागी राहण्याचा अधिकार. कंपनी सभासदांना सर्व प्रकारच्या सर्वसाधारण सभांच्या सूचना व कार्यक्रम पत्रिका मिळत असते. सभांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे, त्याचप्रमाणे त्यांची प्रतिनिधींची नेमणूक करणे, सभेतल्या चर्चांमध्ये सहभागी होणे व मतदान करणे, विशेष सर्वसाधारण सभा बोलवणे इत्यादींचे अधिकार सभासदांना प्राप्त झालेले असतात. म्हणजेच कंपनी सभासदांच्या वेगवेगळ्या सभा कंपनी आयोजित करत असते. या सभांमध्ये सहभागी होणे, त्यांचे मत व्यक्त करणे, मतदान करणे हा सभासदांचा हक्क मानला जातो. सभेत सहभागी होण्यासाठी सूचना मिळणे, कार्यक्रम पत्रिका, परिपत्रके मिळणे हा सभासदांचा अधिकार असतो. तसेच सभेस उपस्थित राहून शकणार नसेल तर आपला प्रतिनिधी नियुक्त करण्याचा अधिकार देखील सभासदांना असतो. पुढचा आहे संचालकांची नेमणूक तसेच बडतर्फ करण्याचा अधिकार. संचालकांची नेमणूक करण्याचा तसेच त्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार हा सभासदांना असतो. कंपनी सभासदांचा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये तसेच विशेष सर्वसाधारण सभेमध्ये संचालकांची नियुक्ती करण्याचा तसेच गरज असल्यास एखाद्या संचालकाला बडतर्फ करण्याचा अधिकार हा सभासदांना प्राप्त झालेला आहे. 5 नंबरचा अधिकार सांगते की कंपनीचा वार्षिक जमा खर्च व हिशोब तपासणी संबंधित अधिकार. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वार्षिक जमा खर्चाला मान्यता देणे, हिशोब तपासणीची नेमणूक करणे व त्यांचे मानधन ठरविणे तसेच त्याला काढून टाकण्याचे अधिकार सभासदांना असतात. आपण कंपनीच्या वार्षिक जमा खर्च व हिशोब तपासणी संबंधित कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वार्षिक जमा खर्चाला मान्यता देणे, हिशोब तपासणीसाठी नेमणूक करणे, त्यांचे मानधन निश्चित करणे तसेच त्याला काढून टाकणे असे अधिकार कंपनी सभासदांना दिलेले असतात. पुढचा अधिकार आहे कंपनीच्या नफ्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार. परतावा रिटर्न मिळण्याच्या उद्देशाने
सभासद कंपनीमध्ये गुंतवणूक करत असतो. म्हणून वार्षिक सभेमध्ये लाभांशाला, आपण त्याला डिव्हिडंड म्हणतो, मान्यता देणे आणि तो जाहीर झाल्यानंतर साधारणतः 30 दिवसात मिळवण्याचा अधिकार सभासदांना असतो. म्हणजे कंपनीचे सभासद एक निश्चित परतावा मिळावा या उद्देशानेच कंपनीमध्ये गुंतवणूक करत असतात. कंपनीला जो नफा होतो त्या नफ्यामधून वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये लाभांश देण्यात येतो. पुढचा अधिकार आहे भागधारणाबद्दलचे अधिकार. यामध्ये भाग प्रमाणपत्र, भागांचे हस्तांतर, हक्क भाग व बोनस यांना प्राप्त करण्याचा अधिकार सभासदांना असतो. कंपनी भागधारकाला भाग प्रमाणपत्र प्राप्त होते. भागांचे हस्तांतरण करणे, हक्क भाग व बोनस भाग प्राप्त करणे इत्यादी सर्व अधिकार भागधारकांना मिळत असतात. 8 नंबरचा अधिकार आहे कंपनीचे अधिशेष मालमत्ता मिळवण्याचा अधिकार. कंपनीच्या विसर्जन समयी कंपनीची सर्व देणी देऊन झाल्यानंतर उरलेल्या मालमत्तेत सहभागी होण्याचा अधिकार सभासदांना असतो. जेव्हा कंपनीचे विसर्जन होते त्यावेळी प्रथमतः सर्व देणी देण्याचे कार्य पूर्ण होते. सर्व देणी होऊनही कंपनीकडे मालमत्ता शिल्लक असेल तर उर्वरित मालमत्ता सभासदांमध्ये विशिष्ट प्रमाणात वितरित केली जाते. अशी मालमत्ता मिळवण्याचा अधिकार हा सभासदांना असतो. पुढचा आहे खटला भरण्याचा अधिकार. कायद्याअंतर्गत फसवणूक, बेकायदेशीर कृत्य, चुकीची वर्तणूक, कामाची टाळाटाळ करणारे संचालक व कंपनी यांच्या विरोधात खटला भरण्याचा अधिकार सभासदांना प्राप्त होतो. कायद्याअंतर्गत फसवणूक, बेकायदेशीर कृत्य, चुकीची वर्तणूक, कामाची टाळाटाळ करणारे संचालक व कंपनी यांच्या विरोधात खटला भरण्याचा अधिकार सभासदांना प्राप्त होतो. जर हिशोब तपासनीसाने त्यांच्या अहवालात अनुचित व दिशाभूल करणारी विधाने केली असल्यास हिशोब तपासनीसावर खटला भरण्याचा अधिकार सभासदांना असतो. 100 सभासद किंवा ज्या सभासदांकडे एकूण मतांपैकी 10% मते आहेत असे सभासद निवारण न्यायाधिकार यांच्याकडे अर्ज करू शकतात. कंपनीच्या व्यवहारांची तपासणी करण्याची मागणी ते करू शकतात. तर यामध्ये लाभांश म्हणजे काय? लाभांश म्हणजे आपल्या भागधारकांना वितरित केलेला कंपनीच्या नफ्यातील हिस्सा आहे. यामध्ये शब्द आलाय हक्क भाग. हक्क भाग म्हणजे कंपनीच्या विद्यमान समभागधारकांना अतिरिक्त समभाग घेणे. त्यानंतर बोनस भाग म्हणजे कंपनीचे समहक्क भागधारकांना साठलेल्या नफ्यातून मोफत दिलेले समभाग. नंतर क्लास ॲक्शन सूट म्हणजे समान प्रकारची हानी झाल्यामुळे एका समूहाने विरोधी पक्षावर नुकसान भरपाईसाठी केलेला खटला भरणे. नंतर आहे सभासदांची कर्तव्य आणि जबाबदारी. सभासदाने काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. त्या खालीलप्रमाणे आपल्याला सांगता येईल. पहिला आहे नियमावलीत दिलेल्या सर्व नियमांना सभासद बांधील असतो. नियमावलीत दिलेल्या सर्व नियमांना सभासद बांधील असतो.
दुसरा आहे कंपनीच्या भागधारकांची जबाबदारी. त्याने खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी मूल्याइतकीच मर्यादित असते. या भागांची पूर्ण किंमत भरण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर असते. तिसरा आहे अमर्यादित कंपनीच्या कर्जाची वा देणी यांची परतफेड करण्यासाठी सभासदाला व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येते. म्हणजेच सभासदांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या: कंपनी नियमावलीतील दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे, कंपनीच्या भागधारकाने खरेदी केलेल्या भागांची दर्शनी मूल्य असलेली रक्कम कंपनी मागणी करत असेल तेव्हा भरण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. अमर्यादित कंपनीच्या कर्जाची रक्कम व देणी यांची परतफेड करण्याची व्यक्तिशः जबाबदारी हे भागधारकांची असते. तर अशा प्रकारे आज आपण सभासदांची संपुष्टता, त्यानंतर सभासदांचे हक्क, अधिकार आणि जबाबदाऱ्या, त्यामध्ये सभासदांचे अधिकार बघितले. त्यामध्ये पुस्तक, दस्तऐवज प्राप्त करण्याचा अधिकार, कंपनीचे मूलभूत निर्णय घेण्याचा अधिकार, कंपनीच्या सर्वसाधारण सभांमध्ये सहभागी घेण्याचा अधिकार, संचालकांची नेमणूक तसेच बडतर्फ करण्याचा अधिकार, कंपनीचा वार्षिक जमा खर्च व हिशोब तपासणी संबंधित अधिकार, कंपनीच्या नफ्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार, भागधारणाबद्दलचे अधिकार, कंपनीची अधिशेष मालमत्ता मिळवण्याचा अधिकार, खटला भरण्याचा अधिकार, त्याचप्रमाणे सभासदांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या याबद्दल माहिती बघितली. धन्यवाद.